जेवाय बसायचं होतं. घरातली गेली लाईट, घरात काहीच दिसेना झालाय सर्व अंधार. त्यामुळं सर्व बाहेर इथं आणलंय बघा. आता जेवाय बसायचंय. सोनू झोपली. सोनूला काल लस दिली बघा. नात माझी आली या बघा, झोपली नात माझी. काय झालं, परवा दिवशी आली नात माझी. लसीकरण होतं ना, आज तिचं 1.5 वर्षाचं इंजेक्शन झालं बघा. ती लस दिली बघा. जेवण मग इथं घेऊन घेतलं सर्व. हे आंबे मला दाखवले होते, ते आंबे पिकलेत बघा. हे बघा कसे पिकलेत आंबे, छान आंबे पिकल्यात. आंबं घेतले तर या भाकरी झाल्यात, भाजी हे बघा, अय्या भात. आणि पोरगीनं दालच्या बनवलाय. ती म्हणली मम्मी आज मी दालच्या बनवते. दुधी आहे ना, मग दुधीचा दालच्या बनवलाय बघा. हे बघा आज आज आहे ना, गुड्डूनं दालच्या बनवलाय. ही ताटं पाणी घेतलेत आणि इथं आता आम्ही जेवाय बसतो. तिला लस देऊन आणल्यापासून आहे ना, लय रडत होती पोरगी, किरकिर करत होती. मांडी खूप सुजली, पाय दुखत होता, पाय हलवत नव्हता अजिबात पोरगी. मग काय केलं, तिला चारलं भात, थोडासा दालच्या भात चारला, औषध पाजलं आणि तिला झोपवलं. चला मग आता हिला म्हटलं घे आवरून आणि चला आपण बसू जेवायला. हे हे एकटे जेवलेत आणि सोनू, मुलगा, मी आणि ही पोरगी जेवायची राहिली. आता आम्ही बसणार आहे जेवायला. चला तुमचं झालं का जेवण? कसं याचं जेवण सांगा आणि या जेवायला. सकाळपासून काही व्हिडिओ काढता आला नाही. पहिल्यापासून मी दाखवलं असतं. सकाळी उठले तसं माझं कामच चालली होती. आणि बाळ पण त्रास देत होतं ना, जरा किरकिर आमचं करत होतं बाळ. त्यामुळं मग आता आम्ही जेवाय बसतोय बघा. बघा इथं अशी मी जेवाय बसली. आता ए चल या पुढं, आता आपण जेवूया. लाईट पण गेली, गरम पण होतंय, फॅन पण चालू करता येईना. मस्त मध्ये आता जेवण्यासाठी आंबा प्रथम आपण कापून घेऊ. आंबा बघा किती छान आहे, पिकलाय मस्त मध्ये. आंबा कापते, जेवण वाढते. पोरगीला म्हटलं चला आपण जेवायला बसूया. पा इतके छान आंबे लागतात ना, गोड. हे पपईसारखे अगदी आंबा लागतो हा छानसा. हे पा चला आता जेवण वाढायला सुरुवात केली. तर जेवणाला बसली. भाजी रात्री भाजी केली होती ना तांदूळ द्यायची, ती भाजी. आंबा चिरला, आंबा वाढले. आज काय कांदा टोमॅटो काकडी नाही. आज आपल्याला जेवायला काय आंबा आहे म्हणून काही हे केलं नाही. व्हेज दालच्या बनवलाय पोरगीने माझ्या. मस्त मध्ये व्हेज दालच्या बनवलाय. या जेवायला. तुम्ही काय बनवलंय नक्की मला सांगा. झालं का तुमचं जेवण? जेवला का तुम्ही? या चला व्हेज दालच्या खायला. अशा पद्धतीने बघा बनवलंय. चला आता जेवाय बसायचंय. ये जेवायला. तुम्ही जेवला का? सकाळपासून कामच चाललं होतं. बाळाची लस झाली होती, मग ते किरकिर करत होतं. तुम्हाला सांगितलंच ना, काल लसीकरण करून आलो. कालचा पण व्हिडिओ मला काढायचा होता, पण काल काही व्हिडिओ काढायला जमले नाही दवाखान्यात किंवा घरातून बाहेर जाताना पण, कारण उशीर झाला होता. त्यामुळे आम्हाला काही व्हिडिओ काढता आला नाही. चला मग या जेवायला. झालं का तुमचं जेवण? ए चल ये उडू जेवाय बस. चला या जेवायला. तुम्ही काय बनवलंय? तुम्ही काय आज बनवलंय जेवण सांगा. चला या मग. अशा पद्धतीने बघा आम्ही बसलोय आता जेवायला. या जेवायला. ए ये गुडू, सोनू झोपली तर जेवून घेऊ आपण. जेवूया. या जेवायला. असं मस्त दालच्या केलाय, बनवलंय ना पोरगीनं. लय छान झालाय. या खायला. खाऊन बघा. पण रेसिपीच टाकता आली नाही. बाळ रडत होतं ना, मग त्याला घेऊन मी बसली होते आणि ती बनवत होती. व्हिडिओ काढायला तिला सांगायचं म्हणजे लक्षातच नाही आलं बाळाच्या रडण्यामुळं. चला म्हणलं बघ बनव. छान मस्त बनवलाय तिनं. तर खाली
भाकरी मी बनवल्या म्हणजे मम्मी भाकरी तू बनव. मी तिला म्हणलं बनव की, नाही म्हणली. मग म्हणलं बरं ठीक आहे, बनवते मी भाकरी. पोरगी असली म्हणजे बरं असतं, आराम भेटतो आपल्याला, मदत करते पोरगी. खरं तर मुलगी असावी सर्वांना, खरंच एक तरी मुलगी असल्याशिवाय मुलीला लय माया असते. मुलगीसारखी माया कोणाला नाही. ती असते म्हणजे मला काही काम करायला लागत नाही. व्हिडिओ बिडिओ काढते, सर्व काय मदत ती करते. काय आंबा गोड लागतोय, लय मस्त लागतोय. कसा लागतोय बाळा आंबा? मस्तच. हे का नाही, दालच्या पण छान बनवलाय. संध्याकाळनं काय तू बनवणार? आज दालच्या बनवला, संध्याकाळनं पण बनवणार का? काय बनवणार? बघू, बनवूयात काहीतरी. काहीतरी बनवू आहे. बरं चालतंय. एक टायमाचा तरी स्वयंपाकाला आराम असतो पोरगी असली म्हणजे. हो, मला लय मदत होती माझ्या पोरगीची. छानसा झालाय दालच्या, मस्त केला. व्हेज चला. तुम्ही जेवला का? काय बनवलंय तुझ्या युट्यूब फॅमिलीनं? या जेवाय सर्वी, जेवाय बसलोय आम्ही, या तुम्ही पण जेवायला. आंबा घ्या हो. अजून एक कापायचं का? तू खाशील ना? आमचं नंतर. तू खा. सोनू जागा असतं ना, लय दंगा केला असता. हे वड ते वड, ह्याच्यात हात घाल, त्याच्यात घाल, लय हे करते. करून नंतर चला या जेवायला. चला मग पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.